मौजा येथील शेतकऱ्यांसमोर शेतीत जाण्यासाठी चक्क बोट खरेदी करण्याची वेळ आली आहे। डोळ्यासमोर उभी पिकं आहेत, मात्र सावरगाव येथील धरणाच्या पाण्यात शेतरस्ता बुडाल्यानं शेताकडे जाण्याचा मार्गच बंद झालाय। त्यातच पर्यायी रस्ता दुसऱ्या शेतकऱ्यांना अडवल्यानं तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतोय। त्यामुळे एका शेतकऱ्यानं चक्क एक बोट खरेदी केली आहे आणि याच बोटीतून पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत त्यांना शेत गाठावं लागतंय। धरणाच्या याच पाण्यातून आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। ज्या शेतात शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकं उभी केली त्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना जीवघेणा संघर्षमय प्रवास करावा लागतोय। ही व्यथा आहे वाशिमच्या मौजा येथील शेतकऱ्याची। आपण जर बघितलं तर मी सध्या वाशिमच्या सावरगाव येथील या धरणात आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या संपूर्ण धरणात जे जुना रस्ता होता हे पाण्याने वेढलेला आहे आणि या ठिकाणी तिन्ही बाजूनी हे रस्ता पाण्याने वेढलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पर्यायी रस्ता अडवला गेला आहे। तिन्ही बाजूनी हा मार्ग बंद झालेला आहे। पिकं डोळ्यासमोर उभी आहेत, मात्र त्या पिकापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच उरलेला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना बोटीतून अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, मला सांगा, किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी हा प्रवास करताय? 4-5 दिवस झाले आम्ही बोट आणली, 50,000 रुपयाची बोट आणली, कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही आता सर जाण्या येण्यासाठी। कारण पहिला रस्ता होता, आम्ही आतापर्यंत पेरणी पाणी धरणात पाणी नव्हतं म्हणून बुडी क्षेत्रातून केलं, पण आता आम्हाला पाणी आल्यामुळे धरणात आता आम्हाला इलाज नाही। कारण दुसरीकडून जे रस्ता सावरगाव नवीन रोड झाला त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा वावर आहे, तो शेतकरी म्हणते माझ्यावरतून तुम्ही जायचं नाही। दररोज जीव धोक्यात घालून तुम्ही प्रवास करताय, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटतच नाही, कारण एखाद्या दिवशी जर काही झालं याच्यात कमी जास्त पाण्यात खोल पाणी भरमसाठ पाणी असल्यामुळं आता हे ना विलाज, आता शेतात पीक आहे, आम्हाला असं जाऊन पाहावं वाटते, पण आता विलाज नव्हता म्हणून आम्ही 50,000 रुपयाची बोट आणली आणि आता त्या बोटीनं जीव धोक्यात घालून जाणं येणं करायला लागलो। शेतीचा रस्ता हा कधीपासून बंद झालेला आहे? कमीत कमी 12 महिने झाले। बोट विकत घेण्याची तुमच्यावर का वेळ आली? प्रशासन, आम्ही 12 महिने झाले प्रशासनाकडं सगळं म्हणजे अर्ज केले, सगळं केलं, तारखी चालू येतं। प्रशासन म्हणू लागलो बा आम्हाला जायला पर्याय नाही, तुम्ही काहीतरी पर्याय द्या। तर ते प्रशासन म्हणते की आमची जेव्हा प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच आम्ही हे करू, तोपर्यंत करतच नाही आम्ही। बोट नव्हती त्यावेळेस तुम्ही शेतात कशा प्रकारे बुडी क्षेत्रातून जाणं न करत, धरणात पाणी नव्हतं। यापूर्वी प्रशासनाकडे काही तक्रार केली होती का? हो, प्रशासनाकडे चालू आहे तक्रार, कंप्लेंट करेल, तर सगळं करेल, मग प्रशासन का लक्ष देत नाही। काही प्रतिसाद मिळाला होता? काहीच नाही, प्रतिसाद नाही। यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रशासनाला आदेश दिले होते शेतकऱ्यांना रस्ता त्वरित उपलब्ध करून द्यावा, तुम्हाला मिळाला का? नाही मिळालं ना सर आम्हाला। त्यांचं चांगलं 3 महिन्याच्या आत रस्ता, कोणाचाच रस्ता कोणाला अडवता येणार नाही, प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता भेटल असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं, पण फक्त ते TV वर याच्यावरच आहे। इकडे प्रशासन कर्मचारी लोक काय लक्ष देत नाहीत। आता तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला रस्ता, कुणीकडून रस्ता द्या, फक्त आम्हाला शेतात जायसाठी रस्ता द्या, जाणं येणं करता आलं पाहिजे, असं आम्हाला रस्ता द्यावा प्रशासनानं, बस एवढीच मागणी आहे आमची। आपल्यासोबत शेतकरी होते, त्यांना या बोटीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो। पिकं वाचवण्यासाठी त्यांना दररोज शेतामध्ये जावं लागते आणि याच जीवघेणा प्रवास करून त्यांना बोटीतून शेतापर्यंत पोहोचावं लागते। मात्र प्रशासनाकडून याची कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही। त्यांना अद्यापही निवेदनं देऊन वारंवार विनंती करून देखील त्यांना शेतकऱ्यांना अद्यापही रस्ता मिळालेला नाही। त्यामुळं या शेतकऱ्यावर आता मोठ्या अडचणींना समोर जाण्याची वेळ आलेली आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।